Hello students, welcome to all on my YouTube channel New Physics Academy. Myself Amol Palve. Today I have one video for you on the same chapter, Mechanical Properties of Fluid. Mechanical Properties of Fluid मध्ये एक कन्सेप्ट आहे टर्मिनल वेलोसिटी. या टर्मिनल वेलोसिटी वर एक व्हिडिओ आपण आज बघणार आहे. काय आहे टर्मिनल वेलोसिटी, कुणाकडे असेल? एका फ्लुइड मध्ये जेव्हा एखादा स्पेरिकल बॉल फॉल होईल तेव्हा त्या स्पेरिकल बॉल कडे जी वेलोसिटी गेन होते ती वेलोसिटी म्हणजे टर्मिनल वेलोसिटी आहे. आपण टर्मिनल वेलोसिटी बद्दल यामध्ये बघणार आहे. जे पुन्हा एकदा रिक्वेस्ट सगळ्यांना ही आहेच की जे पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट देत आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉनला क्लिक पण करा, जेणेकरून नवीन जे व्हिडिओ मी घेऊन येईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग पेन घेऊन बसा, कारण सायमल्टेनियसली जसा व्हिडिओ येईल तशा जर तुम्ही नोट्स बनवल्या तर तुम्हाला व्यवस्थित टॉपिक समजेलही आणि त्याच्यावरून नोट्स पण तुमच्या सायमल्टेनियसली रेडी होतील. चला सुरू करूया. टर्मिनल वेलोसिटी. टर्मिनल वेलोसिटी म्हणजे काय हे स्टडी करण्याच्या अगोदर एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय, एक ॲनिमेशन दाखवतो. व्हिडिओ नाही, एक ॲनिमेशन दाखवतो. ते ॲनिमेशन बघा आणि त्याच्यावरनं समजून घ्या. बघा, एक ट्यूब इथं आहे. या ट्यूब मध्ये आपण वॉटर घेणार आहे. हे वॉटर मी एका ट्यूब मध्ये घेतलं. व्हर्टिकल ट्यूब आहे, वन एंड ओपन आहे आणि या ट्यूब मध्ये वॉटर आपण घेतलं. तशीच एक दुसरी ट्यूब घेतली, सेम डायमीटरची ट्यूब आहे, आयडेंटिकल. जशी ही ट्यूब आहे तशी ही दुसरी ट्यूब आहे. फक्त फरक एवढा आहे की या ट्यूब मध्ये आपण वॉटर घेतलंय, या ट्यूब मध्ये आपण हनी और सिरप घेणार आहे. हनी किंवा सिरप जे विस्कस फ्लुइड आहे, विस्कस लिक्विड आहे, ते लिक्विड मी घेतलंय. म्हणजे एका ट्यूब मध्ये पाणी आहे आणि एकामध्ये हनी सिरप आहे. एक स्टील बॉल घेतलाय. स्टील बॉल ज्याला तुम्ही छर्रा असं सुद्धा म्हणतात, हा एक स्टील बॉल आहे आणि एक सिंपल एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म करणार आहे. हा स्टील बॉल मी या पाण्यामध्ये सोडणार आहे, ड्रॉप करणार आहे, थ्रो करणार नाहीये. एक खूप महत्वाचा पॉइंट याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे की मी जो स्टील बॉल आहे, आय ड्रॉप द स्टील बॉल, आय एम नॉट थ्रोईंग दॅट स्टील बॉल. जर मी त्या स्टील बॉलला थ्रो केला तर त्याला इनिशियल वेलोसिटी मिळेल. मी या स्टील बॉलला थ्रो करत नाही, फक्त रिलीज करतोय, पकडून ठेवलाय, होल्ड करून ठेवलाय आणि सोडतोय. जर मी हा स्टील बॉल याच्यामध्ये सोडला तर या पाण्यामध्ये तो या प्रकारे सरळ इझिली खाली चालला जाईल. एक स्टॉपवॉच आपण घेतली आणि या इथपर्यंत याला येण्यासाठी किती वेळ लागला हा वेळ आपण पाण्यामध्ये पहिल्यांदा मोजून घेतला, बरोबर. देन तसाच स्टील बॉल, दुसरा स्टील बॉल घेतला. पण आता तो स्टील बॉल मी हनी किंवा सिरप, मध किंवा एखादी घट्ट औषध आहे, त्या औषधात जर मी तो स्टील बॉल सोडला तर मला असं लक्षात येतं की ज्याप्रमाणे तो पाण्यामध्ये जातो त्याच्यापेक्षा स्लोली तो इकडे सिरप किंवा हनीमधनं पास होतोय. म्हणजे काय तर परत एकदा बघा, दोघांमधला जर तुम्हाला फरक समजला तर टॉपिक समजेल. इथून हा क्विकली खाली येतोय पाण्यामध्ये आणि त्याच याच्याने मी जर सिरप किंवा हनीमध्ये घेतला तर तो फार स्लोली खाली येतोय. म्हणजे वॉटर मधनं फॉल होताना याची जी वेलोसिटी आहे स्टील बॉलची, ही वेलोसिटी खूप जास्त आहे, पण हनी किंवा सिरप मध्ये ही वेलोसिटी कमी आहे. मग हे का घडतं तर हनी किंवा सिरप हे विस्कस लिक्विड आहे वॉटर पेक्षा, इट इज मोर विस्कस. मग अशा विस्कस फ्लुइड मध्ये जर एखादा स्पेरिकल बॉल फॉल केला तर फॉलिंग असेल तर याची वेलोसिटी किती हे आपण याचं एक्सप्रेशन किंवा या वेलोसिटीलाच आपण टर्मिनल वेलोसिटी असं म्हणणार. मग टर्मिनल वेलोसिटीचं एक्सप्रेशन आपण बघणार आहे किंवा ऍक्च्युअल टर्मिनल वेलोसिटीचा फॉर्म्युला काय ते काढण्यासाठी कन्सिडर अ स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग थ्रू अ विस्कस फ्लुइड. आपण पहिल्याच एक्झाम्पल मध्ये बघितलं, विस्कस फ्लुइड म्हणजे कोणतं, हनी किंवा सिरप असं जे विस्कस फ्लुइड आहे त्याच्यामधनं हा स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉल होतोय, बरोबर आहे. असा एक स्पेरिकल ऑब्जेक्ट मी कन्सिडर केला की जो या स्पेरिकल ऑब्जेक्ट कन्सिडर केला विच इज फॉलिंग थ्रू अ विस्कस फ्लुइड.
फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय इट ड्युरिंग इट्स मोशन आर. आता जेव्हा असा स्टील बॉल किंवा स्पेरिकल ऑब्जेक्ट या विस्कस फ्लुइड मधनं फॉल होईल तेव्हा तो कोणकोणते फोर्स एक्सपिरियन्स करतो, तर त्याच्यासाठी आपण इथं एक तेच एक्झाम्पल घेतलं. एक ट्यूब मी घेतली ज्याच्यामध्ये हनी किंवा सिरप आपण कंटेन केलंय. एक स्टील बॉल आहे आणि हा स्टील बॉल जेव्हा यातनं पास होतोय तेव्हा सुरुवातीला याचा स्पीड कमी असेल. मग याच्यावर किती कोणते फोर्सेस इथपर्यंत ऍक्ट होत आहे ते फोर्सेस आपण इथं बघू. मग याच्यावर ऍक्ट होणारे फोर्सेस कुठले, तर याच्यावर पहिला फोर्स ऍक्ट होतो विस्कस फोर्स Fv डायरेक्टेड अपवर्ड्स. विस्कस फोर्स Fe which is directed upwards as shown in figure. या फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे हा अपवर्ड जो फोर्स आहे Fe हा पहिला फोर्स आहे स्टील बॉल वर ऍक्ट होतोय, पण त्याची डायरेक्शन कुठली आहे, अपवर्ड डायरेक्शन त्याची आहे. बरोबर आहे, त्याची डायरेक्शन अपवर्ड आहे. then its magnitude goes on increasing with increasing velocity. महत्वाचा पॉइंट इथं दिलाय की इट्स मॅग्निट्यूड हा जो Fe आहे याची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट नाहीये. इट्स मॅग्निट्यूड गोज ऑन इन्क्रीजिंग ॲज इन्क्रीज विथ वेलॉसिटी. म्हणजे जसा हा स्टील बॉल इथून इथं खाली जाणार आहे तसा याची मॅग्निट्यूड जशी स्टील बॉलची वेलॉसिटी मध्ये जर फरक पडेल तर याच्या अपवर्ड विस्कस फोर्स मध्ये सुद्धा फरक पडणार आहे, तो इन्क्रीज होणार आहे. दुसऱ्या प्रकारचा जो फोर्स आहे याच्यावर ऍक्ट होणार आहे दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स Fg आणि त्याची डायरेक्शन कुठली आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन. Fg हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे जो त्या स्टील बॉलच्या वेटमुळे ऍक्ट होईल आणि त्याची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे. म्हणजे या डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये हा दुसरा फोर्स ऍक्ट होतोय Fg. बघा Fe अपवर्ड डायरेक्शन मध्ये, Fg डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. तिसरा जो फोर्स ऍक्ट होतोय तो ब्रंट फोर्स और ज्याला तुम्ही अपथ्रस्ट म्हणू शकतात विच इज एक्झर्टेड ड्यू टू द लिक्विड. जसं स्टील बॉल खाली येईल अकॉर्डिंग टू आर्किमिडीज प्रिन्सिपल त्या स्टील बॉलचं व्हॉल्यूम डिस्प्लेस होईल, म्हणजे लिक्विड त्याच्यावर अपवर्ड फोर्स काहीतरी एक्झर्ट करेल, तो हा अपवर्ड फोर्स आहे आणि दॅट इज डिनोटेड बाय Fu आणि याची डायरेक्शन सुद्धा घेतली अपवर्ड, तर हा Fu अपवर्ड आला. म्हणजे एकूण या स्टील बॉलवर किंवा या स्पेरिकल ऑब्जेक्टवर तीन फोर्स ऍक्ट होत आहे. पहिला फोर्स Fe विच इज इन अपवर्ड डायरेक्शन, सेकंड फोर्स Fu which is also in upward direction, and third force Fg which is in downward direction. Then नेट डाऊनवर्ड फोर्स इज गिवन बाय. आता या ठिकाणी हे दोन फोर्स अपवर्ड आहे हा डाऊनवर्ड आहे, पण स्पेरिकल ऑब्जेक्ट कुठून मूव्ह होणार आहे, डाऊनवर्ड मूव्ह होणार आहे. आणि ज्या डायरेक्शन मधला फोर्स जास्त असतो त्याच डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट मूव्ह होईल, म्हणजे हा ऑब्जेक्ट इथं डाऊनवर्ड डायरेक्शनने मूव्ह होईल. मग डाऊनवर्ड डायरेक्शनने जर ऑब्जेक्ट मूव्ह होतोय म्हणजे मॅक्सिमम फोर्स कोणता आला, डाऊनवर्ड फोर्स आहे. तो मग किती आहे, द नेट डाऊनवर्ड फोर्स इज गिवन बाय F is equal to Fg minus Fe plus Fu. याच्यावर ऍक्ट होणारे रिझल्टंट फोर्स किती, तर या दोघांची ऍडिशन, कारण हे सेम डायरेक्शन मध्ये आणि Fg मधनं जेव्हा हे दोन मायनस होतील तेव्हा जो फोर्स एक्स्ट्रा येईल तो फोर्स याच्यावर ऍक्ट होईल आणि ज्या डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्टची मुवमेंट होईल त्या डायरेक्शन मध्ये तो फोर्स असेल. मग ऑब्जेक्ट जर डाऊनवर्ड मूव्ह होतोय तर रिझल्टंट फोर्स याच्यावर जो एक्झर्ट होतो तो डाऊनवर्ड आहे. म्हणून F इज इक्वल टू Fg मायनस Fe प्लस Fu अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर इनिशियल इन्क्रीज इन द वेलॉसिटी. या ऑब्जेक्टची जी वेलॉसिटी इन्क्रीज होणार आहे त्या वेलॉसिटीला इन्क्रीज होण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, हा डाऊनवर्ड फोर्स. म्हणजे या स्पेरिकल ऑब्जेक्टवर जोपर्यंत असा डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट होतोय तोपर्यंत या ऑब्जेक्टची वेलॉसिटी इन्क्रीज होईल आणि जोपर्यंत वेलॉसिटी इन्क्रीज होईल तोपर्यंत अकॉर्डिंग टू दिस हा Fe इन्क्रीज होत जाईल. लक्षात येत आहे, एकमेकांशी रिलेटेड आहे. बघा इथं असं म्हटलंय की नेट डाऊनवर्ड फोर्स कसा करणार, Fg मायनस Fe प्लस Fu. म्हणजे याची जेवढी व्हॅल्यू येईल तेवढी व्हॅल्यू डाऊनवर्ड फोर्स असेल. जेव्हा डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट तो डाऊनवर्ड फोर्स वेलॉसिटी इन्क्रीज होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि वेलॉसिटी इन्क्रीज झाली की काय इन्क्रीज होईल, Fe इन्क्रीज होईल. So among the given forces Fg, Fu are constant. यामधले Fg आणि Fu हे दोन कॉन्स्टंट आहे, but this Fe is increases with increase in velocity. Fg आणि Fu कॉन्स्टंट राहील पण Fe मात्र इन्क्रीज होत राहील. मग thus a stage is reached when the net force F becomes 0. का अशी स्टेज येणार आहे, बघा ही स्टेज काय येईल,
त्याचा बद्दल पहिले डिस्कस करूया. मी हे सगळे इरेज करतो आणि ही एक स्टेज इथं कन्सिडर करतो. इथं असं म्हटलंय की जोपर्यंत बघा, एक एक्झाम्पल यामध्ये आपण घेऊ, एक व्हॅल्यू घेऊन समजावून घेऊ हे एक्झाम्पल काय याच्यामध्ये ऍक्च्युली घडणार ते. इथं असं म्हटलंय की एफ जी जो आहे हा कॉन्स्टंट आहे, एफ यू हा पण कॉन्स्टंट आहे, पण एफ व्ही इन्क्रीज होईल आणि एफ व्ही इन्क्रीज झाला, एफ व्ही इन्क्रीज होईल कारण व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार आहे. मग मी असं ऍझ्युम करतो, समजा एफ जी आहे बरोबर, या एफ जी ची व्हॅल्यू, एफ जी ची जी व्हॅल्यू आहे ही समजा एफ जी ची व्हॅल्यू सुरुवातीला 10 आहे बरोबर आहे. एफ जी ची व्हॅल्यू सुरुवातीला 10. मग जर 10 व्हॅल्यू एफ जी ची सुरुवातीला मी घेतली तर एफ जी 10 आला. ओके, हा इथं लिहिला मी 10 मायनस इन ब्रॅकेट एफ व्ही ची व्हॅल्यू मी घेतली 6 प्लस एफ यू जो आहे तो घेतला 2. बघा म्हणजेच काय झालं, रिझल्टंट फोर्स किती आला 10 मायनस 8, दॅट रिझल्टंट फोर्स हा एफ किती येईल इथं, रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू 2 इज देअर. मग या 2 एवढ्या फोर्सने हा स्टील बॉल खाली ओढला जाईल. स्टील बॉल खाली आला, एफ व्ही ऍक्ट होईल, व्हेलॉसिटी त्याची वाढेल कारण एफ राहील, एफ आहे म्हणजे व्हेलॉसिटी वाढेल, व्हेलॉसिटी वाढली म्हणजे एफ व्ही वाढेल. एफ व्ही म्हणजे काय, समजा नेक्स्ट केस मध्ये हा एफ व्ही 7 झाला, 7 प्लस एफ यू तर 2च राहील, 7 प्लस 2 9 झाले, 10 मायनस 9 किती राहिला 1, म्हणजे आता फोर्स किती राहिला 10 मायनस 9 किती आला 1 आला. म्हणजे आता एफ ची व्हॅल्यू किती आली 1 आली. परत 1 मुळे हा एफ परत ऍड होईल, परत व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल. जर हा 8 झाला तर 8 प्लस 2 किती होईल 10, 10 मायनस 2, एक स्टेज येईल ज्यावेळेस दिस एफ इज इक्वल टू 0. अशी एक स्टेज या पूर्ण याच्यामध्ये येईल. जोपर्यंत हा खाली मूव्ह होतोय स्टील बॉल तोपर्यंत अशी स्टेज येईल ज्या ठिकाणी हे दोघं इक्वल होऊन जातील. म्हणजे या दोघांची ऍडिशन आणि एफ जी या दोघांची व्हॅल्यू हा 10 आहे तर यांची पण व्हॅल्यू 10 होईल. पण ही व्हॅल्यू 10 कशी होते याच्यामध्ये परत समजून घ्या. जेव्हा स्टील बॉल खाली येतोय, जसं जसं तो खाली येईल तशी त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाईल. व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली तर एफ व्ही इन्क्रीज होईल आणि अशी एक स्टेज येईल जोपर्यंत एफ जी इज इक्वल टू एफ यू प्लस एफ व्ही होत नाही तोपर्यंतच व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार आहे. एकदा का दोघं इक्वल झाले की द स्टेज इज रिच्ड व्हेन द एफ बिकम्स 0. आणि ज्या ठिकाणी एफ 0 झालाय ऍट दिस स्टेज वी कॅन से दॅट the resultant force is 0, that is Fg is equal to Fv plus Fu. या ठिकाणी रिझल्टंट फोर्स जो आहे F याची व्हॅल्यू किती होऊन गेली 0 होऊन गेली कारण Fg जेवढा आहे तेवढाच Fu प्लस Fv होऊन गेला. म्हणजेच रिझल्टंट फोर्सची व्हॅल्यू या ठिकाणी 0 झाली. ओके, देन नेक्स्ट आफ्टर दॅट आता रिझल्टंट फोर्स तर 0 झाला. द डाऊनवर्ड व्हेलॉसिटी, एकदा रिझल्टंट फोर्स असेल तर व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल. जर रिझल्टंट फोर्स 0 झाला तर एक कॉन्स्टंट व्हेलॉसिटी येईल. म्हणजे आफ्टर दॅट या स्टेज नंतर जी व्हेलॉसिटी गेन केली जाईल मॅक्सिमम राहील आणि पुढे ती व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहील. अँड दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड व्हेलॉसिटी इज कॉल्ड व्हॉट, टर्मिनल व्हेलॉसिटी. ही जी कॉन्स्टंट डाऊनवर्ड व्हेलॉसिटी असणार आहे ही टर्मिनल व्हेलॉसिटी असणार आहे की जी टर्मिनल व्हेलॉसिटी हा स्टील बॉल गेन करेल. ऑब्विसली नाउ ऑनवर्ड्स, आता पुढे याच्या पुढे काय करणार आहे बघा. रिझल्टंट फोर्स 0 झाला. 0 का झाला कारण एफ जी इज इक्वल टू एफ यू प्लस एफ व्ही प्लस एफ यू आला. पण सुरुवातीला आपण म्हटल्याप्रमाणे एफ यू कॉन्स्टंट होता, एफ जी कॉन्स्टंट होता, फक्त एफ व्ही इन्क्रीज होत होता. पण आता अशी कंडिशन आली की रिझल्टंट फोर्स 0 होईल म्हणजे व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट आहे तर ऑब्व्हियसली एफ व्ही पण काय आला कॉन्स्टंट आला. आता हे तिघं फोर्स काय आले कॉन्स्टंट फोर्स आले. मग जर तिघं कॉन्स्टंट आहे तर याच्यामध्ये आपण असं म्हटलं की जो अपथ्रस्ट आहे तो एफ यू, विस्कस फोर्स एफ ई, या दोघांची ऍडिशन या स्टेजला डाऊनवर्ड फोर्स इतकी येते असं आपण अज्युम केलं. आणि एक ऑब्जेक्ट कन्सिडर केलाय की जो फॉलिंग अंडर ग्रॅव्हिटी थ्रू अ विस्कस मीडियम, एक रफली फिगर आपण इथं ड्रॉ केली. लेट द रेडियस ऑफ द ऑब्जेक्ट इज आर, तर ऑब्जेक्टची रेडियस आर घेतली.
त्याचं मास ऑब्जेक्टचं एम आहे आणि ऑब्जेक्ट ज्या मटेरियलचा बनला आहे त्याची डेन्सिटी रो आहे. देन लेट द डेन्सिटी ऑफ मीडियम, हे जे लिक्विड इथं घेतलंय, जे आपण हनी किंवा सिरप म्हटलं, त्याच्या ठिकाणी तुम्ही ग्लिसरीन पण घेऊ शकतात, त्या सिरपची डेन्सिटी सिग्मा आहे आणि कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी त्या लिक्विडचा इटा आहे. सो या काही क्वांटिटी आपण अज्युम करून घेतल्या. रेडियस ऑफ ऑब्जेक्ट जो स्पेरिकल आहे त्याची रेडियस आर आहे, मास एम आहे, डेन्सिटी रो आहे. लिक्विड जे घेतलंय जे मीडियम आहे त्याची डेन्सिटी सिग्मा आहे आणि कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इटा आहे. Then when the sphere attain the terminal velocity, आता स्पियर टर्मिनल वेलोसिटी ज्यावेळेस अटेन करेल त्यावेळेस आपण म्हटलं नेट रिझल्टंट फोर्स 0 असेल. नेट रिझल्टंट फोर्स 0 आहे म्हणजे Fg इज इक्वल टू F2 प्लस Fe, म्हणजे अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स त्या स्पियरवर ऍक्ट होईल. दॅट इज, समजा हा स्पियर आहे, इथे आपण हनी किंवा सिरप या ठिकाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये, बरोबर आहे, हनी किंवा सिरप इथे आहे, हा स्पियर आहे. आता याची मोशन जर याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केली तर बघा पहिले स्लोली आहे, देन जसं जसा खाली येतो थोडा स्पीड इन्क्रीज याचा गेला तर स्पीड इन्क्रीज होत जाईल. आता इथपर्यंत आलाय, इथपर्यंत येईपर्यंत त्याचा स्पीड स्लो आहे, नंतर स्पीड थोडा वाढला, नंतर स्पीड एकदम इन्क्रीज होऊन जाईल. बरोबर आहे. परत बघा, सुरुवातीचं जे आहे, सुरुवातीला तो डाऊनवर्ड येतोय, स्पीड खाली फॉल होतोय, बरोबर, स्पीड स्लोली आहे, नंतर जसा पुढे जाईल स्पीड वाढला आणि त्याच्या पुढे स्पीड एकदम इन्क्रीज झाला. ज्या स्टेजला इथपर्यंत जो स्पीड आहे तो कंटिन्युअसली इन्क्रीज होतोय, म्हणजे या इथपर्यंत Fe इन्क्रीज होतोय म्हणून वेलॉसिटी इन्क्रीज होतोय. पण या स्टेजला, ऍट दिस स्टेज द Fe बिकम्स कॉन्स्टंट, कारण या ठिकाणी अपवर्ड फोर्स आणि डाऊनवर्ड फोर्स इक्वल झाला म्हणजे हे कॉन्स्टंट झाला, आणि हे कॉन्स्टंट झालं म्हणून याच्या पुढे वेलॉसिटी कॉन्स्टंट राहील, फोर्स कॉन्स्टंट राहील आणि तो कॉन्स्टंट वेलॉसिटीने खाली येईल जी मॅक्सिमम वेलॉसिटी असेल. सो इन दिस स्टेज द टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल डाऊनवर्ड फोर्स. सो अपवर्ड फोर्स किती आणि डाऊनवर्ड फोर्स किती, तर डाऊनवर्ड किती वेट mg, अपवर्ड किती विस्कस फोर्स प्लस बियॉन्ड फोर्स ड्यू टू द मीडियम, देन इट इज इक्वल टू, आता mg म्हणजे काय, इथं बघा 4/3 πr³, दिस इज द व्हॅल्यू ऑफ व्हॉल्यूम v, रो डेन्सिटी आणि g एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी तर ऍज इट इज आहे. मग m काय, रो इज इक्वल टू व्हॉट, रोचा फॉर्म्युला आपल्याकडे, रो इज इक्वल टू mass upon volume. So mass is equal to what, rho into volume. हा v इकडेच आहे. व्हॉल्यूम कुणाचा, ऑब्जेक्टचा. ऑब्जेक्ट कसा आहे, स्पेरिकल, म्हणजे स्पियरचा व्हॉल्यूम, स्पियरचा व्हॉल्यूम काय 4/3 πr³. मग जेव्हा 4/3 πr³ व्हॉल्यूम आणि त्याला मी रो ने मल्टिप्लाय करेल तर इथं मासची व्हॅल्यू येईल 4/3 πr³ इंटू रो आणि जी ऍज इट इज. Viscous force, according to Stokes law, viscous force is 6 pi eta rv. Beyond force, upward thrust आहे, upward force तोच जे जेवढं लिक्विड आर्किमिडीज प्रिन्सिपल नुसार जेवढं लिक्विड खाली येईल जेवढं लिक्विड व्हॉल्यूम डिस्प्लेस करेल, जेवढं स्पियरचं व्हॉल्यूम आहे तेवढंच लिक्विडचं व्हॉल्यूम डिस्प्लेस होईल, आणि तोच फॉर्म्युला इथं घेतलाय बघा. 4/3 πr³ व्हॉल्यूमच आहे, इथं फक्त बदललं सिग्मा, इथं रो घेतला कारण इथं डेन्सिटी सॉलिडची ज्या ऑब्जेक्टच्या मटेरियलची होती, इथं लिक्विड डिस्प्लेस होते म्हणून डेन्सिटी लिक्विडची घेतली जी आपण सिग्मा घेतली, आणि जी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍज इट इज आहे. सो 6 πr⁵ रिअरेंज केलं 4/3 πr³ रो जी, आणि हा जो टर्म आहे ही टर्म या साईडला शिफ्ट केली जी जाताना निगेटिव्ह होईल. 4/3 πr³ रो कॉमन आहे, यातून कॉमन घेतला, बरोबर. 4/3 πr³ जी कॉमन घेतला तर रो मायनस सिग्मा आला. देन v इज इक्वल टू, आता v चा फॉर्म्युला पाहिजे म्हणजे 6 π eta rv इकडे डिवाइड होईल म्हणून 4/3 πr³ रो πr³ g रो मायनस सिग्मा इंटू 1/6 π eta rv. आता या 6 आणि 3 ने मल्टिप्लाय केलं तर 18 होईल, 4/18 म्हणजे 2/9. सो फॉर्म्युला बिकम्स v इज इक्वल टू 2/9 into r square g in bracket rho minus sigma eta. r square कसा आला, इथला r³ आणि r गेट कॅन्सल, हा एक r आणि r³ कॅन्सल होईल तर इकडे स्क्वेअर राहील, बरोबर आहे. सो v इज इक्वल टू 2/9 r square g rho minus sigma upon eta, आणि याच्यावरून आपल्याला दिस इज द एक्सप्रेशन
expression for terminal velocity of the sphere. So this is the expression for terminal velocity of the sphere. कुठे यूज होईल? ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट स्पेरिकल ऑब्जेक्ट एखाद्या विस्कस मीडियम मधनं फ्री फॉल होईल तेव्हा तुम्ही याचा यूज करू शकाल. नेक्स्ट यालाच मी रिअरेंज केलं तर वी कॅन ऑल्सो राईट इटा इज इक्वल टू, हा इटा इकडे घेतला तर व्ही इथे येईल. सो इटा इज इक्वल टू 2/9 r स्क्वेअर रो मायनस सिग्मा जी अपॉन व्ही. हिअर रो इज द डेन्सिटी ऑफ सॉलिड and sigma is the density of liquid. So this is the formula. Above equation gives the coefficient of viscosity. म्हणजे टर्मिनल वेलोसिटीला रिअरेंज केलं तर मी विस्कॉसिटी कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इटाचा पण फॉर्म्युला इथं डिराइव्ह करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द टर्मिनल वेलोसिटी. फॉर्म्युला आहे, एक्सप्रेशन आहे. होप यू अंडरस्टँड. बरोबर अंडरस्टँड तुम्ही करा. नाही समजला तर व्हिडिओ रिपीटेडली बघा. अडचण आली तर मला कमेंट करा. परत एकदा रिक्वेस्ट करतो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.